हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आजची आपली कथा आहे घटस्फोटानंतर सुनेचा फोन. वर्मा कुटुंबाचे घर बाहेरून पाहिल्यावर अगदी परफेक्ट दिसत होते. मोठेसे घर, आत सुंदर सजवलेला हॉल, नातेवाईकात मान, समाजात नाव. हे पाहून प्रत्येकाला वाटायचे की या घरातल्या सुना म्हणजे राजकन्येसारखे आयुष्य जगत असतील. पण आतली खरी गोष्ट बाहेरून दिसते तितकी झगमगती नव्हती. मोठा मुलगा सुजय याचे लग्न जियाशी झाले होते. जिया सुंदर, शिकलेली आणि संस्कारी होती. तिचे माहेर साधारण मध्यमवर्गीय होते, पण तिच्या आईवडिलांनी मुलीच्या लग्नात कसलीही कमी ठेवली नव्हती. जिया स्वप्न घेऊन या घरात आली होती की सासू तिला मुलगीसारखी मानेल आणि नवरा नेहमी तिच्या पाठीशी उभा राहील. पण हळूहळू तिच्या स्वप्नांचे काच तुटायला लागले. सासू सरोजींचे मत असे होते की सून कधीही मुलीसारखी होऊ शकत नाही. त्या रोज जियाच्या छोट्या छोट्या चुका काढत असत. कधी जेवणात मीठ कमी, कधी कपड्यांचे शिवण बरोबर नाही, तर कधी नातेवाईकांसमोर बोलल्याबद्दल ताशेरे. सुजय मात्र आईसमोर नेहमी गप्पच राहायचा. जियाला वाटायचं की एक दिवस सुजय तिच्या पाठीशी उभा राहील, पण तो दरवेळी शांतच राहायचा. हळूहळू जियाला जाणवले की तिच्या स्वतःच्या घरात तिचा काहीच आवाज नाही. लग्नाला काही वर्ष झाली तरी वातावरणात काहीच फरक पडला नाही. जेव्हा जिया माहेरी जायची तेव्हा आईवडिलांना काही सांगायची नाही. उलट त्यांना नेहमी वाटायला लावायची की ती आनंदी आहे, जेणेकरून ते काळजी करू नयेत. पण आतून मात्र तिचा संयम संपत चालला होता. अनेकदा तिने सुजयशी एकांतात बोलण्याचा प्रयत्न केला की तो आईला सांगेल की सतत टोमणे मारू नये. पण सुजय प्रत्येक वेळी एवढंच म्हणायचा की आई म्हाताऱ्या होत आहेत, त्यांचा स्वभावच तसा आहे, सहन करावं लागेल. जियाला वाटू लागलं होतं की तिचं आयुष्य फक्त इतरांना खुश करण्यातच निघून चाललं आहे. स्वतःसाठी तिच्याकडे जागाच नाही. जेव्हा जेव्हा ती काही बोलायची तेव्हा सासू तिला उद्धट सून म्हणून शांत बसवायच्या. एक दिवस तर हद्दच झाली, जेव्हा नातेवाईकांसमोर सरोजी म्हणाल्या, आमच्या घरची सून तर नालायक आहे. माहेरून काय आणलंय तिने? फक्त नखरे आणि रडायची सवय. हे ऐकून जियाचं मन पूर्णपणे तुटलं. तिने त्याच दिवशी ठरवलंय की आता पुरे झालं. लांब चाललेला संघर्ष आणि अनेक महिन्यांच्या कोंडमाऱ्यानंतर शेवटी जियाने घटस्फोट घेतला. संपूर्ण कॉलनीत आणि नातेवाईकात वर्मा कुटुंबाची बदनामी झाली. पण सरोजींना अजूनही वाटत होतं की चूक तिचीच होती. सुजय मात्र गप्प राहून आईच्याच बाजूने उभा राहिला आणि घटस्फोटाला स्वतःची इज्जत वाचवण्याचा मार्ग मानला. जिया माहेरी परत आली, जिथे आईवडिलांनी तिला सावरायचा प्रयत्न केला. पण तिच्या मनात एक मोठं ओझं होतं. ते ओझं म्हणजे त्या न बोललेल्या सत्यांचा, जे तिने वर्षानुवर्षे मनात दडवून ठेवले होते. घटस्फोटानंतर काही दिवस गेले आणि सगळ्यांना वाटले की आता हे नातं संपलं आहे, यापुढे काही राहिलेलं नाही. पण एके दिवशी वर्मा कुटुंबाच्या लँडलाईनवर फोन वाजला. कॉलर आय डीवरचं नाव पाहून सगळे थबकले. कॉल जियाचा होता. घरात सन्नाटा पसरला. सरोजी रागाने म्हणाल्या, आता तिला काय पाहिजे? घटस्फोट घेऊन गेली ना, आता का फोन करते? सुजयचा चेहरा पांढरा फटक पडला. लहान भाऊ बहीण गोंधळले. फोनची घंटी सतत वाजत होती, पण कुणाची हिंमत होत नव्हती रिसिव्हर उचलायची. शेवटी सुजयने थरथरत्या हातांनी फोन उचलला. तिकडून जियाचा आवाज आला, शांत पण अतिशय खोल आणि थंड. मला तुमच्याशी फक्त एकदाच बोलायचं आहे आणि जे मी सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित या घराची झोप उडून जाईल. सुजयचे हात कापत होते. तिचा आवाज ऐकताच त्याच्या मनात एक विचित्र भीती शिरली. संपूर्ण घराचे डोळे त्याच्यावर खिळले. सरोजी वारंवार इशाऱ्याने सांगत होत्या, बोल, सांग हिला पुन्हा इथे फोन करू नकोस. पण सुजयची जीभ जणू बंद झाली होती. तिकडून जिया पुन्हा म्हणाली, सुजय, मला माहिती आहे तुला माझी काही काळजी नाही, पण आज जे मी बोलणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आहे. तुम्हा सगळ्यांना खरं जाणणं भाग आहे. सुजयच्या तोंडून कसाबसा बाहेर आलं, काय म्हणायचं आहे तुला? तेवढ्यात सरोजींनी झपाट्याने रिसिव्हर हातात घेतला
आणि कटुस्वरात म्हणाल्या, आता काय नाटक करायचं आहे? घटस्फोट झालाय. आता आमच्या घराचं नावसुद्धा घेऊ नकोस. काही क्षण शांतता पसरली. मग जियाचा मंद पण धारदार आवाज ऐकू आला. आई, मी नाटक करत नाही. तुम्ही माझ्या शांततेत नेहमी कमजोरी समजलात. पण माझी शांतता ही फक्त या घराची इज्जत वाचवण्यासाठी होती. मी नेहमी विचार करत होते की जर सून बोलली तर लोक म्हणतील ही मुलगी भांडखोर आहे. पण आज घटस्फोटानंतर मला कुठल्याही इज्जतीची फिकीर नाही. आज मी जे सगळं बोलेन ते खरं, ज्यामुळे तुमची झोप उडून जाईल. घरात जणू वीजच कोसळली. लहान भाऊ बहीण एकमेकांकडे पाहू लागले. सुजयचे वडील, जे आतापर्यंत शांतपणे पेपर वाचत होते, त्यांनीही पेपर खाली ठेवला आणि गंभीर स्वरात म्हणाले, जिया, तू साफ साफ सांग, काय म्हणायचं आहे तुला? जियाने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, तुम्हा सगळ्यांना वाटतं की घटस्फोट झाला कारण मी नालायक होते. मी तुमच्या गोष्टी ऐकल्या नाहीत, पण खरी कारणं काहीतरी वेगळीच आहेत. मी सगळ्यांसमोर हे सत्य सांगणार आहे की या घराचा सर्वात मोठा गुपित काय आहे. आणि हे गुपित ऐकल्यावर कदाचित तुमचा राग माझ्यावर नाही, तर तुम्हा सगळ्यांमध्येच शंकेची भीती उभी राहील. सरोजजी संतापून उठल्या. खोटं, सगळं खोटं. ही मुलगी आमची इज्जत मातीमध्ये मिळवू पाहते. पण जिया थांबली नाही. तिने हळूहळू बोलायला सुरुवात केली. तुम्हा सगळ्यांना आठवतंय का? लग्नानंतर 1 वर्षाने मी सांगितलं होतं की मला नोकरी करायची आहे. तेव्हा सगळ्यांनी नकार दिला. पण कधी विचार केला का मला नोकरीची गरज का होती? कारण तेव्हाच मला समजलं होतं सुजय कुठे जातो, कोणाला भेटतो आणि कसली जीवनशैली जगतो. तुमच्यासमोर तो संस्कारी मुलगा म्हणून वागत असे, पण त्याची खरी ओळख तुम्हा सगळ्यांपासून लपलेली होती. आज मी ती खरी ओळख सगळ्यांसमोर ठेवणार आहे. सुजयचा चेहरा पिवळसर झाला. त्याने लगेच म्हटले, जिया, बकवास बंद कर. तुला जे बोलायचं होतं ते कोर्टात बोलायचं होतं. आता का फोन करतेस? तिचा आवाज अधिक कठोर झाला. नाही सुजय, कोर्टात मी शांत राहिले कारण मला तुझी इज्जत वाचवायची होती. पण आता जेव्हा माझं सगळं काही हिरावून घेतलंस, तेव्हा मी का तुझं खोटं ओझं वाहू? हे सगळ्यांना सांगणार आहे. तुझं खरं रूप जे तू वर्षानुवर्षे सगळ्यांच्या नजरेतून लपवलंस. आणि हे ऐकल्यावर कदाचित तुझ्या आईबाबांना तू नावडू लागशील. घरभर शांतता पसरली. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. सरोजजींच्या कपाळावर घाम दिसू लागला. सुजयच्या डोळ्यात भीती स्पष्ट जाणवत होती. आणि तेव्हा जियाने पहिलं सत्य उघड करायला सुरुवात केली. सुजय, तो गुपित ज्याला लपवण्यासाठी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आज जे मी ते सगळ्यांना सांगणार आहे. तिचा आवाज आता आधीपेक्षा अधिक गंभीर झाला होता. सगळ्यांचे कान रिसिव्हरला जणू चिकटले होते. तिने मंद पण स्पष्ट शब्दात सांगायला सुरुवात केली. सुजय, तू आईसमोर सरळ साधा आणि संस्कारी मुलगा म्हणून अभिनय करत होतास. पण प्रत्यक्षात तुझं आयुष्य वेगळ्याच मार्गाने चाललं होतं. मी तुझी बायको होते. मला सगळं माहीत होतं. तू रात्री कुठे जात होता, तुझा पगार कुठे खर्च होत होता आणि कोणासाठी तू घरच्यांना खोटं सांगत होतास. त्याने रागाने आणि भीतीने म्हटलं, जिया, थांब. हे सगळं खोटं आहे. पण तिचा आवाज कापला नाही. उलट आणखी ठाम झाला. खोटं? तर आई, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी विचार केला का? सुजयच्या पगाराचा अर्धा हिस्सा कुठे जातो? का प्रत्येक महिन्यात घर खर्च भागवताना अडचण यायची, जरी त्याची पगार चांगली होती तरी? खरं आहे की सुजय वर्षानुवर्षे दुसऱ्या बाईवर पैसे उधळत होता. होय, त्याचं नातं लग्नानंतरही त्या मुलीसोबत चालू होतं, जे लग्नाआधी त्याला भेटत होती. आणि जेव्हा जेव्हा मी याविषयी सुजयला विचारलं, तेव्हा त्याने मला दोष दिला. हे ऐकून घरभर जणू वादळ उठलं. सरोजजींचा चेहरा लालबुंद झाला. लहान भाऊ बहीण थक्क झाले होते. आणि सुजयचा आवाज जणू घशात अडकून पडला होता. त्याने थरथरत म्हणाले, आई, हे सगळं चुकीचं आहे. ही बाई खोटं बोलते. पण जियाने लगेचच पुराव्याचा पत्ता उघडला. सुजय, तुला आठवतंय का तुझं ते ईमेल अकाउंट जे तू पासवर्ड बदलून लपवलं होतंस?
त्याची कॉपी मी जपून ठेवली होती. तू तुझ्या आणि त्या मुलीच्या सगळ्या मेल्स, चॅट्स आणि फोटो माझ्याकडे आहेत. कोर्टात मी हे काही दिलं नाही, कारण मला नको होतं की तुझ्या आईवडिलांची इज्जत मातीमध्ये मिळेल. पण आता जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला बदनाम केलंय, तेव्हा का नाही मी सगळं खरं जगासमोर आणू? घराचं वातावरण फारच जड झालं होतं. पप्पा, जे नेहमी सुजयचा पक्ष घ्यायचे, ते आता पूर्णपणे शांत बसले. त्यांचे डोळे खाली झुकले. सरोजजी अडखडत म्हणाल्या, सुजय, हे हे सगळं खरं आहे का? तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण शब्द बाहेरच आले नाही. त्याची शांतता हेच सत्य दाखवत होती. जियाचा आवाज रिसिव्हरमधून घुमला. आई, तुम्ही नेहमी मला दोष दिलात. म्हणालात मी नालायक आहे. माझ्या माहेरातून काही आलं नाही. पण खरं तर तुमच्या डोळ्यांसमोर तुमचा मुलगाच दुहेरी आयुष्य जगत होता. मी वर्षानुवर्ष शांत राहून या घराची इज्जत जपली, पण त्याच्या बदल्यात तुम्ही मला रोज अपमानित केलं आणि सुजयने कधीच माझा साथ दिला नाही. आज घटस्फोटानंतर मी हलकी झाले, पण हे सत्य तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य होतं. संपूर्ण घर जणू दगडासारखं शांत झालं. कुणाचीही हिंमत होत नव्हती बोलायची. सरोजजींच्या डोळ्यात पाणी होतं, पण अहंकार अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सुजय घामाने पूर्ण भिजला होता आणि वारंवार फक्त इतकंच म्हणत होता, जिया, तू आमची इज्जत मातीमध्ये मिळवलीस. जिया शेवटचा वेळ म्हणाली, नाही सुजय, मी नाही. तुझ्या सत्याने ती मातीमध्ये मिळवली आहे. आणि मग फोन ठेवला. रिसिव्हरमधली टकटक आवाज करत राहिली. पण घरात असा सन्नाटा पसरला होता, जणू कोणीतरी सगळ्यांचे श्वासच खेचून घेतले होते. जियाचा फोन कट होताच घरात असा माहोल झाला, जणू एखाद्याने बॉम्ब टाकला असेल. रिसिव्हर टेबलावर ठेवलेला होता, पण त्याची टकटक प्रत्येकाच्या कानात घुमत होती. सरोजजी खुर्चीवर बसलेल्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठ अजूनही हट्टीपणे घट्ट मिटलेले होते. पप्पांनी डोकं धरलं. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा सरळ साधा मुलगा इतकी वर्ष दुहेरी आयुष्य जगत होता. धाकटा मुलगा विक्रम आणि मुलगी काजल एकमेकांकडे पाहत राहिले. विक्रम हलक्या आवाजात म्हणाला, भाऊ, वहिनी खोटं का बोलतील? त्यांनी तर कधी आपला हक्कसुद्धा मागितला नाही. जर त्यांनी खरंच काही पाहिलं ऐकलं असेल तर? आणि त्याचे शब्द घशातच अडकले. गप्प बसा सगळे. ही बाई घटस्फोट घेऊनही आम्हाला शांतपणे जगू देत नाही. सगळ्यांना माझ्यावर संशय येतोय. मी सांगतो, हे सगळं तिचं बनवलेलं खोटं आहे. ती फक्त आम्हाला बदनाम करू इच्छिते. पण त्याच्या आवाजात तो जुना आत्मविश्वास उरला नव्हता. पप्पांनी पहिल्यांदाच कठोरपणे विचारलं, सुजय, सरळ सांग, खरंच तुझा कुणाशी तरी संबंध आहे का? सुजयच्या कपाळावर घाम आला. त्याने नजरा खाली केल्या आणि काहीच उत्तर दिलं नाही. त्याची ही शांतताच सगळ्यात मोठं उत्तर ठरली. सरोजजींचं हृदय तुटलं. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटलं, ही सगळी माझीच चूक आहे. मी फक्त सुनेत दोष शोधले आणि माझ्या मुलाला देवासारखं मानलं. आज जिया निघून गेली, पण तिचे शब्द आमच्या कानात हातोड्याप्रमाणे घुमतायत. विक्रमने कटुतेने म्हटलं, आई, तुम्ही वहिनीचं एक ऐकलं असतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता. तुम्ही नेहमी त्यांना कमीपणाच दाखवला. आणि भाऊ तर कधीच त्यांच्यासोबत उभा राहिला नाही. सुजय संतावून ओरडला, मी जे केलं तेच बरोबर होतं. जियाने घराची इज्जत मातीमोल करून टाकली असती. काजल मध्येच बोलली, भाऊ, इज्जत तुम्हीच मातीमोल केली आहे. ती शांत राहून सगळं सहन करत होती, जेणेकरून बाहेर काही जाऊ नये. पण तुम्ही तिच्या शांततेचाच गैरफायदा घेतलात. घराचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. जिया आणि सासरच्यांमध्ये जो संबंध तुटला होता, तीच फट आता घरच्या आत पसरू लागली. आई मुलाच्या मध्ये भिंत उभी राहिली. सरोजजी, ज्या कधी जियाला दोष देत होत्या, त्या आता स्वतःलाच दोष देऊ लागल्या. काश मी सुनेचं एकदाच ऐकलं असतं. काश
मी मुलाच्या कृत्यांवर डोळेझाक केली नसती. रात्रभर घरात कुणालाही झोप लागली नाही. सगळ्यांच्या कानात जियाचे शब्द घुमत होते. मी नाही, तुमच्या सत्यानेच इज्जत घालवली आहे. जियाच्या फोनने जणू संपूर्ण घराची झोप उडवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळचं वातावरण पूर्ण वेगळं होतं. ज्या घरात रोज सुनेला टोमणे मारून दिवसाची सुरुवात व्हायची, तिथे आता अजबशी शांतता पसरली होती. सरोजजी स्वयंपाकघरात बसल्या होत्या, पण हात थरथरत होते. त्यांच्या चेहऱ्यावरूनच त्यांच्या मनातील अस्वस्थता दिसत होती. रात्रभर त्या एकच विचार करत राहिल्या, जिला मी अपमानित करत राहिले, तीच सून शेवटच्या क्षणापर्यंत घराची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पप्पांचा चेहरा दगडासारखा झाला होता. त्यांनी ठरवलं की आता सुजयशी थेट बोलायचं. नाश्त्याच्या टेबलावर त्यांनी कठोर आवाजात विचारलं, सुजय, आज तू खरं सांगशील? जियाचं म्हणणं खरं आहे का? आणि जर होय, तर मग तू इतकी वर्ष आम्हाला खोटं का सांगत राहिलास? सुजयने डोकं खाली केलं. त्याच्या डोळ्यात अपराध स्पष्ट दिसत होता. खूप वेळ शांत राहिल्यानंतर त्याने जड आवाजात म्हटलं, हो, हे खरं आहे. लग्नाआधी जिच्याशी माझं नातं होतं, ते मी कधीच पूर्णपणे तोडू शकलो नाही. जियाला याची कल्पना झाली होती, पण मी तिच्या प्रत्येक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं ती सहन करेल, पण सरोजजी खुर्चीवर बसलेल्याच कोसळल्या. त्यांनी आपल्या मुलाकडे पाहिलं आणि रडू लागल्या. मी तुला देव मानलं आणि सुनेला कायम चुकीचं ठरवलं, पण घर उद्ध्वस्त करणारा तर तूच निघालास. विक्रम आणि काजल दोघेही संतापाने पेटून उठले. विक्रम म्हणाला, वहिनी आपल्याला सोडून गेल्या, पण आज त्यांचं खरं आपल्या सगळ्यांना आरसा दाखवतंय. आई, तुम्ही त्यांना कधीच मुलगी मानलं नाही, आणि आता बघा, तुमच्याच मुलाने तुमचे डोळे उघडलेत. काजल हळूच म्हणाली, आई, वहिनी नेहमी म्हणायच्या की माणसाची खरी ताकद सत्य बोलण्यात आहे. त्या शांत राहिल्या, कारण आपल्या घराची इज्जत राहावी. पण आता जे घडलंय त्यावरून स्पष्ट आहे की त्यांनी कधीच खोटं बोललं नव्हतं. संपूर्ण कुटुंब तुटून पडलं होतं. सुजय, जो कायम आईच्या ढालीप्रमाणे लपून बसायचा, तो आता पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्या आईनेही त्याचा साथ सोडला. वडिलांनी स्पष्ट सांगितलं, आजपासून घराच्या कोणत्याही निर्णयात तुझा काही अधिकार राहणार नाही. तू फक्त तुझ्या बायकोलाच नाही, तर आम्हालाही फसवलंस. त्या रात्री सरोजी वारंवार जियाचा नंबर लावत होत्या, पण तिने कॉल उचलला नाही. कदाचित तिच्यासाठी आता सर्व संपलं होतं. मात्र तिचे शब्द घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घुमत होते. मी नाही, तुमच्या सत्याने इज्जत घालवली आहे. ती जरी या घरातून निघून गेली होती, तरी तिच्या एका फोनने या कुटुंबाला थरकाप उडवला होता. आता प्रत्येक जण एकमेकांकडे शंकेच्या आणि पश्चातापाच्या नजरेने पाहत होता. जियाचा फोन वर्मा कुटुंबासाठी असा वादळ ठरला, ज्याने घराच्या भिंती मोडल्या नाही, पण नात्यांच्या मुळांना हादरवून टाकलं. सरोजजी दिवसरात्र पश्चातापात बुडून राहू लागल्या. कधी स्वयंपाकघरात बसून अचानक रडत, तर कधी तुळशीच्या चौथऱ्यावर दिवा लावताना हात थरथरत. त्यांना प्रत्येक क्षणी ते टोमणे आठवू लागले, जे त्यांनी जियाला मारले होते. तू नालायक आहेस, तू मायराहून काहीच आणलं नाही. आता त्यांना उमगलं की खरी नालायकी त्यांच्या स्वतःच्या मुलाची होती. पप्पा, जे नेहमी सुजयचा पक्ष घेत होते, आता त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. विक्रम आणि काजल देखील त्यांच्यापासून अंतर राखून होते. घराचं वातावरण असं झालं होतं, जणू कोणीतरी सगळ्या आनंदावर पाणी फेरलं होतं. आणि इकडे जिया घटस्फोटानंतर हळूहळू माहेरच्या आयुष्यात रुळत होती. आईवडिलांनी तिला सावरायला खूप प्रयत्न केले. सुरुवातीला ती खूप कोसळली होती, पण हळूहळू तिने आपलं दुःख आपल्या ताकदीत रूपांतरित करायला शिकलं. तिने नोकरीसाठी अर्ज केले आणि लवकरच तिला एका प्रतिष्ठित कंपनीत काम मिळालं. पहिला पगार हातात आला तेव्हा तिने आईवडिलांसाठी भेटवस्तू घेतल्या. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहून तिला जाणवलं की आयुष्य अजूनही सुंदर असू शकतं, फक्त दृष्टिकोन बदलावा लागतो.
पण भूतकाळाच्या सावल्या अजूनही तिचा पाठलाग करत होत्या. कधीकधी रात्री ती एकटी बसून विचार करायची, काश लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच तिने सत्य उघड केलं असतं तर कदाचित तिचं आयुष्य इतकं उद्ध्वस्त झालं नसतं. पण लगेचच ती स्वतःला समजवायची की तिच्या शांततेनेच तिला आणखी मजबूत बनवलं आहे. इथे वर्मा कुटुंबाची अवस्था अशी झाली होती की कोणी कुणाशी व्यवस्थित बोलत नव्हतं. सुजयला आता समजू लागलं होतं की त्याने फक्त आपल्या बायकोलाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच गमावलं आहे. आईची शांतता, वडिलांचा राग आणि भाऊ-भाऊजाईंचं अंतर सगळं त्याला आतून पोखरत होतं. एक संध्याकाळी घरात पुन्हा शांतता पसरली होती. तेव्हा सरोजी हळू आवाजात आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, जर मी जियाला मुलगी मानलं असतं तर तिने नेहमी आपल्याला वाचवलं आणि आपण तिलाच दोषी ठरवलं. तिच्या विना हे घर रिकामं रिकामं वाटतं. पप्पांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. तिने नवं आयुष्य सुरू केलं आहे आणि आपल्याला आपले तुटलेले नातेसंबंध जोडावे लागतील, नाहीतर हे घर पूर्णपणे विस्कटून जाईल. जियाने मनावर दगड ठेवून नवा मार्ग निवडला होता. तिने ठरवलं होतं की ती आता कधीही आपली ओळख दुसऱ्याच्या नात्यावर अवलंबून ठेवणार नाही. आता तिची दुनिया तिच्या स्वप्नांवर आणि तिच्या आईवडिलांच्या आधारावर उभी राहणार होती. तिचा तो शेवटचा फोन वर्मा कुटुंबाला तोडून गेला, पण त्याच फोनने जियाला आतून मुक्त करून टाकलं होतं. आता ती फक्त सुजयची बायको नव्हती, तर स्वतःच्या नावाने जगणारी, मजबूत आणि स्वावलंबी स्त्री बनली होती. तर मित्रांनो, आशा करते माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल. तर कथेला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.